डिजिटल कम्युनिकेशन सिस्टीम या सब्जेक्टचं प्रॅक्टिकल आहे आता आपलं. सब्जेक्ट कोड आहे 22428. कम्युनिकेशनच्या अंडर हा सब्जेक्ट आहे तुम्हाला, डिजिटल कम्युनिकेशन सिस्टीम. या सब्जेक्टच्या अंडर आपल्याला प्रॅक्टिकल्स आहेत, नंबर ऑफ प्रॅक्टिकल्स आहेत 28. तर त्यातले आपण मिनिमम 24 जे प्रॅक्टिकल्स आहेत ते कंडक्ट करणार आहोत. मॅक्झिमम 28 प्रॅक्टिकल्स आहेत. याच्यामध्ये आपल्याला पूर्ण कम्युनिकेशन सिस्टीम जे आहे ते आपण स्टडी करणार. ठीक आहे. आता थेरॉटिकली जेव्हा तुमचं स्टार्ट होईल त्यानंतर तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिकल्स सगळे समजतील. इनिशियली आज आपण लिस्ट ऑफ प्रॅक्टिकल जे आहे 24 प्रॅक्टिकल जे आपण कंडक्ट करणार आहोत. लिस्ट ऑफ प्रॅक्टिकल ते लिहून घेणार आहे. सगळ्यांनी नोटबुक मध्ये प्रॅक्टिकल्स जे आहेत ते लिहून घ्यायचे. फर्स्ट प्रॅक्टिकल आहे to construct the circuit for generation of Hamming code. To construct the circuit for generation of Hamming code for 4 bits data. For 4 bits data. Second practical is to construct the circuit for 1 bit error correction using Hamming code. दोन्ही प्रॅक्टिकल हॅमिंग कोडशी रिलेटेड आहे आपल्याला. आधी आपले सॅम्पलिंग अँड नॅचरल फ्लॅट ऑफ हे जे प्रॅक्टिकल झाले की आपण हॅमिंग कोड कसा कॅल्क्युलेट करायचा ते याच्यामध्ये या दोन प्रॅक्टिकल मध्ये स्टडी करणार आहे. नेक्स्ट प्रॅक्टिकल आहे आपलं प्रॅक्टिकल नंबर 3, जनरेट युनिपोलर NRZ RZ and bipolar NRZ मॅनचेस्टर कोड फॉर द गिवन डाटा. जनरेट करायचं युनिपोलर अँड बायपोलर कोड जे आहेत मॅनचेस्टर कोड हे जनरेशन बघायचं. याच्यात आपल्याला प्रॅक्टिकल नंबर 3. प्रॅक्टिकल नंबर 4, ऑब्झर्व द इफेक्ट ऑफ ॲव्हरेज DC व्हॅल्यू अँड बीट ड्युरेशन ऑफ युनिपोलर नॉन रिटर्न झिरो UPNRZ अँड पोलर रिटर्न झिरो PRZ. हा इफेक्ट जो आहे तो प्रॅक्टिकल नंबर 4 मध्ये ऑब्झर्व करणार आहे. प्रॅक्टिकल नंबर 5, detect error by VRC technique using relevant simulation tool. Practical number 6, detect error by LRC technique using relevant simulation tool. Next is practical number 7. Practical number 7, test the performance of natural and flat top sampling circuit. हे फर्स्ट प्रॅक्टिकल आपण घेणार आहे आज. व्हॉट इज सॅम्पलिंग टेक्निक अँड टाइप्स ऑफ सॅम्पलिंग टेक्निक, नॅचरल अँड फ्लॅट टॉप टेक्निक्स हे आपण बघणार आहे आज इनिशियली. प्रॅक्टिकल नंबर 8, टेस्ट द परफॉर्मन्स ऑफ सॅम्पलिंग सर्किट फॉर व्हेरिएशन इन सॅम्पलिंग फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी व्हॅरी करून सॅम्पलिंग टेक्निक मध्ये काय डिफरन्स होते ते ऑब्झर्व करणारे. वेव्हफॉर्म मध्ये काय डिफरन्स बघायला मिळेल ते बघणार आहे आपण याच्यामध्ये. टेस्ट द परफॉर्मन्स ऑफ सॅम्पलिंग सर्किट फॉर व्हेरिएशन इन सॅम्पलिंग फ्रिक्वेन्सी. नेक्स्ट इज टेस्ट द परफॉर्मन्स ऑफ द पल्स कोड मॉड्युलेटर और डीमॉड्युलेटर. इथे PCM बघणार आहे, पल्स कोड मॉड्युलेटर अँड डीमॉड्युलेटर दोन्ही पण बघणार आहे. त्याचा परफॉर्मन्स, त्याचा आउटपुट बघणार आहे PCMचं. Next is practical number 10, test the performance of delta modulator and demodulator.
नेक्स्ट इज डेल्टा मॉड्युलेटर अँड डीमॉड्युलेटर सर्किट बघणार आहे. प्रॅक्टिकल नंबर 11 टेस्ट द परफॉर्मन्स ऑफ ॲडॅप्टिव्ह डेल्टा मॉड्युलेशन. डेल्टा मॉड्युलेशन मध्ये पुढचं टेक्निक आहे ॲडॅप्टिव्ह डेल्टा मॉड्युलेशन. त्याचं डीमॉड्युलेशन आणि मॉड्युलेशन दोन्ही बघणार. प्रॅक्टिकल नंबर 12 टेस्ट द परफॉर्मन्स ऑफ द डिफरन्शियल पल्स कोड मॉड्युलेटर DPCM मॉड्युलेटर अँड डीमॉड्युलेटर सर्किट. त्याच्यानंतर आपण घेणार आहे प्रॅक्टिकल नंबर 14 टेस्ट द परफॉर्मन्स ऑफ द एम्प्लिट्यूड शिफ्ट कीइंग ASK मॉड्युलेटर अँड डीमॉड्युलेटर. ASK modulator and demodulator. Practical number 15 test the performance of amplitude shift keying using relevant simulation software. Same ASK आपण simulation वर बघणार आहे. After that BPSK binary phase shift keying modulator and demodulator circuit. Practical number 17 test the performance of frequency shift keying FSK modulator and demodulator circuit. ASK, BPSK, after that FSK. Practical number 18 differential pulse shift keying DPSK. Practical number 19 test the performance of quadrant shift keying QPSK modulator and demodulator circuit. Practical number 20 test the performance of quadrature amplitude modulation QAM modulator and demodulator circuit. Test the performance for 4 input time division multiplexing TDMA. ठीक आहे. त्याच्यानंतर test the performance of 2 input frequency division multiplexing FDMA. Generate a TDM signal using relevant simulation software and FDM signal using relevant software. दोन्ही सॉफ्टवेअर पण बघणार आहे TDM आणि FDM. त्याच्यानंतर प्रॅक्टिकल नंबर 27 जनरेट 2 चॅनल CDMA DSSS signal and demodulated. These are the number of practicals जे आपण परफॉर्म करणार आहोत. केली स्टार्ट. ओके मॅम, हे अलाउ करता का शेअरिंगचं? हो. You are the host now. Okay. So in sampling, what you have to perform, you have to convert this signal into discrete time signal. ठीक आहे. सो आता discrete time म्हणजे काय येणार आहे की एक मी कंटिन्युअस सिग्नल घेते. इट विल बी माय इनपुट. तुम्ही काय करते प्रॅक्टिकल परफॉर्म करताना एक इनपुट सिग्नल घेते. That input signal is nothing but a modulating signal. Okay. So let that signal be your x of t. So हा x of t घेतलेला आहे. याला मला काय करायचंय सॅम्पलिंग मध्ये कन्व्हर्जन करायचंय. So for that purpose I have to consider one signal which is mixed with the continuous time signal. So
सिग्नल असं घ्यायचा आहे की त्याच्यासोबत मला मिक्सिंग करायचे आणि मला काय करायचंय, कन्सिडर करायचं इन्स्टंट घ्यायचे. कंटिन्युअस टाइम सिग्नल इज कन्वर्टेड इन टू डिस्क्रीट टाइम. डिस्क्रीट टाइम मीन्स वी आर टेकिंग सम इन्स्टंट ऑफ सिग्नल. काय घेणार, आय एम टेकिंग पल्स. So pulse will be the another signal which is to be mixed with the input signal. So जेव्हा मी हे करणार, या दोघांचं जेव्हा मिक्सिंग करणार, नथिंग बट यू आर गोइंग टू मल्टिप्लाय दिस सिग्नल. जेव्हा मल्टिप्लाय करणार त्यात इन्स्टंट जो काही आहे हा पॉइंट काय आहे तुम्हाला अवेलेबल राहील. ओके, हे पॉइंट्स तुम्हाला काय मिळते, ठीक आहे. या मॅनरने तुमचं सॅम्पलिंग मिळतं. सो हे झालं काय आलं, याला म्हणतो आपण नॅचरल सॅम्पलिंग. सो नॅचरल सॅम्पलिंग इज नथिंग बट वेअर द सॅम्पल सिग्नल फॉलोज द शेप ऑफ युअर इनपुट सिग्नल. आता तुम्ही याची घेतली असेल तर हा काय करतोय, त्या शेप्सला फॉलो करतोय. ठीक आहे. सो जे काही अँप्लिट्यूड असेल ते त्याचा अँप्लिट्यूड तुम्हाला इथे मिळतंय. सो या मॅनरने हे काय झाले, माझे सॅम्पलिंग इन्स्टंट झाले. सो दिस इज नथिंग बट दी natural sampling. And second part is of flat top sampling. आता flat top sampling मध्ये काय येणार आहे, फक्त हे जे टॉप्स होते ते टॉप्स राहतील, फ्लॅट होतील. सो सिम्पली या सॅम्पल इन्स्टंटचे टॉप्स काय झाले, आता फ्लॅट झाले. सो दिस इज नथिंग बट दी फ्लॅट टॉप सॅम्पलिंग. ठीक आहे. सो हा जो पार्ट झाला याला म्हणतो आपण फ्लॅट टॉप सॅम्पलिंग. फ्लॅट टॉप सॅम्पलिंगला सेकंड जे आहे सॅम्पल अँड होल्ड म्हटलं जातं, आणि नॅचरल सॅम्पलिंगला सेकंड जे आहे त्याला आपण म्हणतो चॉप. हा काय करतोय, सिम्पली करतोय, चॉप करतोय तुमच्या इनपुटला, म्हणून नॅचरल सॅम्पलिंगला चॉपर म्हटलं जातं आणि फ्लॅट टॉप सॅम्पलिंग काय म्हटलं जातं, सॅम्पल अँड होल्ड. आता सॅम्पल अँड होल्ड का म्हटलेलं आहे, बिकॉज यू कॅन ऑब्झर्व दॅट ह्या इन्स्टंट अँप्लिट्यूड आहे ड्युरेशन पर्यंत अँप्लिट्यूड काय आहे, कॉन्स्टंट आहे. त्याच्यानंतर मग तो झालाय 0 झालेला आहे. सो त्याच्यासाठी सर्किट असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला नॉर्मल एक जेफेट असतो किंवा ट्रान्झिस्टर तुम्ही यूज करू शकता किंवा मॉस्फेट करू शकता. ठीक आहे. सो जेव्हा तुम्ही नॅचरल सॅम्पलिंग परफॉर्म करताय, तर नॅचरल सॅम्पलिंग परफॉर्म करताना तुम्हाला स्विचला काय करायचंय, ऑन ऑफ करायचं आहे. सो तुमचं नॉर्मल सर्किटरी असते की इथे एक फेटचं सर्किट असणार. ठीक आहे. त्याला तुम्ही एक गेट पल्स दिलेली राहील आणि त्याचा जो आउटपुट आहे तो तुम्ही इथे घेणार. इथे काय जातंय, एक्स ऑफ टी, आणि ह्या ज्या फेट आहे, जे फेट आहे, जे फेटला तुम्ही काय करताय, पल्स अप्लाय करताय. सो दोघांचं मिक्सिंग झालं की तुम्हाला काय मिळतोय, नॅचरल सॅम्पलिंगचा आउटपुट मिळतो. सो नॅचरल सॅम्पलिंगचा आउटपुट कसा येणार आहे की जो काही इन्स्टंट असतो या मॅनरने तुमचा घेणार आहे. सो शेप ऑफ सिग्नल कॅरी फॉरवर्ड केला जातो. सेकंड थिंग जो आहे फ्लॅट टॉप सॅम्पलिंग. फ्लॅट टॉप सॅम्पलिंग मध्ये तुम्ही काय कराय, तुम्हाला होल्ड करायचं आहे सिग्नल. होल्ड करण्यासाठी तुम्हाला काय करावं, 2 स्विच यूज करायला. दोन्ही स्विचला तुम्ही काय करताय, एक G1 ऍज अ गेट पल्स देताय. ठीक आहे. दुसरा जो स्विच आहे त्याला पण तुम्ही काय करताय, अजून करायचं G2, त्याला काय करताय, पल्स अप्लाय करताय. ठीक आहे. आणि इकडे काय केलंय, तुम्ही एक कॅपॅसिटर ऍड केलेला आहे. कॅपॅसिटर यूज टू होल्ड सिग्नल. तर हा तुमचा आहे एक्स ऑफ टी. ठीक आहे. सो एक्स ऑफ टी जेव्हा तुम्ही सिग्नल अप्लाय करताय, म्हणजे तुम्ही इथून काय देताय, कंटिन्युअस टाइम सिग्नल देताय. G1 अप्लाय. सो हा स्विच काय राहणार आहे, ऑन राहील. हा स्विच ज्यावेळेस ऑन राहील त्यावेळेस हा स्विच काय असतो, ऑफ असतो. ठीक आहे. त्यामुळे इथे कॅपॅसिटर काय होतं, कॅपॅसिटर विल स्टार्ट टू चार्ज. तर कॅपॅसिटर व्हायला लागलेला आहे. कॅपॅसिटर चार्ज झाल्यानंतर सेकंड थिंग, याची पल्स ड्युरेशन संपली की इकडे काय होतंय, सेकंड पल्स तुम्ही देताय G2 ला. त्यावेळेस हा काय होऊन जातो, जो ऑन होता तो ऑफ झाला. म्हणजे इथे काय झाली, ही ऍज अ ओपन सर्किटरी झाली. ठीक आहे. आता इथे याला झाला, इट विल ऍक्ट एज अ शॉर्ट सर्किट ऑर अ क्लोज स्विच. क्लोज स्विच मुळे कॅपॅसिटर ज्या इन्स्टंटला चार्ज झालेला होता, म्हणजे ह्या व्होल्टेज पर्यंत, हे व्होल्टेज काय करतोय, तो कॅरी फॉरवर्ड करतोय किंवा होल्ड करतोय. होल्ड केल्यानंतर इन्स्टंटला परत काय करतो, G1 ला पल्स देताय. त्यावेळेस हा परत तो इथला हा ओपन सर्किट होतो इथला.
त्यामुळे ही कनेक्टिव्हिटी होते आणि कॅपॅसिटर परत काय होतो, डिस्चार्ज होतो. तर या मानाने सॅम्पल म्हणजे चार्जिंग, होल्डिंग, डिस्चार्जिंग, चार्जिंग, होल्डिंग, डिस्चार्जिंग. सो इथे काय होतंय, तेव्हा तुम्हाला सेकंड मॉस्फेट किंवा जे फेट इन्स्टंटला काय करतोय, होल्ड करतोय, चार्जिंग व्होल्टेज होल्ड करतोय फॉर्म पल्स. ओके. सो फॉर द ड्युरेशन ऑफ पल्स तुम्ही काय करत होते, की त्याला ऑन ठेवत होते, म्हणून त्या सर्किटला काय म्हणतात, सॅम्पल अँड होल्ड. सो आता आपल्याला एक्सपेरिमेंट मध्ये तेच बघायचं आहे. तुम्हाला आथरे मॅम सांगतील नॅचरल आणि फ्लॅट टॉप सॅम्पलिंग बद्दल. ठीक आहे मॅम. हो. हो. थेरॉटिकली जे आता आपण बघितलं, नॅचरल अँड फ्लॅट टॉप सॅम्पलिंग जे आपल्याला देशमुख मॅडमने सांगितलंय, तर ते आता आपण प्रॅक्टिकली किटवर कसं परफॉर्म करायचे, कनेक्शन कसे करायचे आणि आउटपुट आपल्याला कसं बघायला मिळणार आहे ते बघणार आहे. ठीक आहे. प्रॅक्टिकल नंबर 7 आहे हे आपला, टेस्ट द परफॉर्मन्स ऑफ द नॅचरल अँड फ्लॅट टॉप सॅम्पलिंग. What is the practical significance? In model communication, sampling has the wide application of various forms such as A to D conversion, digital communication, audio and video signal processing, radar signal processing. In these communication techniques, we are using the digital communication. So we are using the natural and flat tap sampling. म्हणून आपण या प्रॅक्टिकल मध्ये हे आता नॅचरल आणि फ्लॅट टॉप सॅम्पलिंग जे आहे ते स्टडी करणार आहोत. टाइप्स ऑफ सॅम्पलिंग आर नॅचरल सॅम्पलिंग अँड फ्लॅट टॉप सॅम्पलिंग. दिस इज द डिफरन्स बिटवीन द नॅचरल अँड फ्लॅट टॉप सॅम्पलिंग. टेबल दिलाय बघा, यामध्ये काय काय आहेत, पॅरामीटर्स ऑफ कंपॅरिझन. second column is ideal instantaneous sampling, natural sampling, flat top sampling. आपण लास्ट 2 कॉलम जे आहेत ते कम्पेअर करतोय. आताच मॅडमने जे सांगितलं तुम्हाला, नॅचरल सॅम्पलिंग इट्स युजेस ॲज अ चॉपिंग प्रिन्सिपल, चॉपर म्हणून यूज केलं जातं जे नॅचरल सॅम्पलिंग सांगितलंय ते. अँड फ्लॅट टॉप सॅम्पलिंग युजेस अ सॅम्पल अँड होल्ड सर्किट. ठीक आहे, जे आता मॅडमने तुम्हाला सांगितलंय, सॅम्पल अँड होल्ड जे आहे ते आपण फ्लॅट टॉप सॅम्पलिंग मध्ये यूज करतो, आणि नॅचरल सॅम्पलिंग जे आहे त्याच्यामध्ये युज्ड ॲज अ चॉपर. सर्किट डायग्राम आहे, सॅम्पल सर्किट डायग्राम जे आहे ते दिलेले आहेत बघा इथे. कॅपॅसिटर यूज केलेला आहे इथे फ्लॅट टॉप सॅम्पलिंग मध्ये. आणि खाली आउटपुट जे आहे आपलं, आउटपुट वेव्हफॉर्म जे आपण CRO वर बघणार आहे, त्या वेव्हफॉर्म इथे दिसत आहे बघा. ही नॅचरल सॅम्पलिंगची आहे, ही फ्लॅट टॉप सॅम्पलिंगची आहे. तर हा आहे डिफरन्स नॅचरल आणि फ्लॅट टॉप. आपण दोन्ही पण सॅम्पलिंग बघणार आहे, सर्किट डायग्राम आणि आउटपुट वेव्हफॉर्म्स. नॅचरल सॅम्पलिंगची जी आहे ती सर्किट डायग्राम आहे बघा इथे. ओपॅम यूज केलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर फेट यूज केलेला आहे, त्याला जे गेट पल्स देणार आहेत त्या पल्स दाखवलेल्या आहेत इनपुटला, आणि आउटपुट आपल्याला जे नॅचरल सॅम्पल्ड मिळणार आहे, सॅम्पल सिग्नल, तो इथे दिसतोय आपण आपल्याला. त्याच्यानंतर फ्लॅट टॉप सॅम्पलिंग सर्किट जे आहे ते आहे, त्यात एक कॅपॅसिटर आपण इथे ऍड केलेला आहे, जेणेकरून आपल्याला चार्जिंग, होल्ड आणि डिस्चार्जिंग
तर त्या पद्धतीने इथे आपल्याला आउटपुट मिळणार आहे. तर फ्लॅट टॉप सॅम्पलिंग सर्किटचं आउटपुट इथे दिसणार आहे आपल्याला. दिस इज द प्रॅक्टिकल सेटअप फॉर नॅचरल सॅम्पलिंग. हे आपलं किट आहे नॅचरल सॅम्पलिंग साठी आणि DSO यूज करतोय आपण. तुमची ब्लॉक डायग्राम जी आहे, सर्किट डायग्राम जे आहे त्यानुसार फक्त कनेक्शन्स आहेत याला. सीआरओ किंवा DSO आपण आउटपुटला कनेक्ट करणार आहे आणि याच्यावरून आपल्याला फक्त वेवफॉर्म बघायचे, आउटपुट वेवफॉर्म. प्रोसिजर काय आहे बघा. तिथे यूज PAM मॉड्युलेटर किट फॉर नॅचरल सॅम्पलिंग. पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशनचं जे किट आहे त्याच्यावरच आपण नॅचरल सॅम्पलिंग बघणार आहे. मेक द कनेक्शन ऍज पर द फिगर. जे आता मी तुम्हाला डायग्राम दाखवली त्याच्यानुसार कनेक्शन करायचे. त्याच्यानंतर स्विच ऑन द पॉवर सप्लाय. ऍडजस्ट द सॅम्पलिंग फ्रिक्वेन्सी 8 किलोहर्ट्ज पल्स विथ इनपुट सिग्नल. जे आपण फंक्शन जनरेटर वरून इनपुट सिग्नल जो देणार आहे ती सॅम्पलिंग फ्रिक्वेन्सी आपल्याला ऍडजस्ट करायची 8 किलोहर्ट्जला. 1 kilohertz peak to peak, and observe the waveform of input signal, sampling signal and the PM modulator on the CRO. आपण CRO किंवा DSO दोन्हीपैकी काही यूज करू शकतो. Draw the waveforms of input signal, sampling signal and output of PM modulator on the graph. इथे PM चं जे किट आहे त्यावर इथे इनपुट फ्रिक्वेन्सी आपण दिलेली आहे. त्याच्यानंतर आउटपुटला नॅचरल सॅम्पलिंगचं आपल्याला आउटपुट DSO वर बघायला मिळतंय. इथे स्क्रीनवर पण दिसतंय बघा. सॅम्पल्ड आउटपुट जे आहे ते आपल्याला DSO वर बघायला मिळणार. त्याच्यानंतर फ्लॅट टॉप सॅम्पलिंगला सेम किट आपण यूज करतो. त्याच्यानंतर CRO पण यूज करू शकतो. इथे दाखवलाय CRO पण कसा यूज करायचा आहे. CRO वर पण आपल्याला इनपुट फ्रिक्वेन्सी जे आपण देणार आहे त्याच्यासाठी चॅनल 1, आउटपुट फ्रिक्वेन्सी साठी चॅनल 2 यूज करू शकतो आपण. आणि चॅनल 2 वर आपल्याला फ्लॅट टॉपचं रीडिंग मिळतील. यूज द PCM मॉड्युलेटर किट. पल्स कोड मॉड्युलेटर किट यूज करायचं फ्लॅट टॉप सॅम्पलिंग साठी. स्विच ऑन द पॉवर सप्लाय. ऍडजस्ट द सॅम्पलिंग फ्रिक्वेन्सी ऑफ 8 किलोहर्ट्ज and input signal of 1 volt peak to peak. Observe the waveform of input signal, sampling signal and sample and hold circuit. As per both the kit आपल्याला असं आउटपुट यूज मिळणार आहे बघा. हे नॅचरल सॅम्पलिंगचं आउटपुट मिळेल आपल्याला आणि हे फ्लॅट टॉप सॅम्पलिंगचं जे आहे ते आपल्याला आउटपुट वेवफॉर्म्स अशा बघायला मिळणार. आउटपुट वेवफॉर्म्स ज्या आहेत त्या ह्या नॅचरल सॅम्पलिंगच्या आहेत आणि ह्या फ्लॅट टॉप सॅम्पलिंगच्या आहेत. हे आपण प्रॅक्टिकली पण बघणार आहे. This is our sampling and reconstruction trainer kit.
The first block shown over here is nothing but the power supply block. We are using the power supply of 15 volt. As we are saying, the sampling theorem is nothing but to convert the analog signal into a digital one. Then we need to generate the analog signal first. This is the audio generator signal which generate the analog signal. These are the two knobs by using which we can vary the amplitude and frequency of the analog signal. Next thing, as I said, analog signal is multiplied by analog signal is added with the clock signal or train of pulses. This is the second block that we are going to use. This block generates the train of pulses. We can vary the frequency and width of the pulse by using this knob. This is the frequency knob and this is pulse width knobs. Analog signal is modulated with the train of pulses. That's why we need the second circuit, that is modulator circuit, which is shown over here. Next, while reconstruction of analog signal, as we are modulating the signal, we need to demodulate the signal. Here is the low pass filter which is used to demodulate the sampled signal. Let us start with the experiment. First we need to set the analog signal. Here we are selecting the analog signal. Here the frequency of analog signal is 2.38 kilohertz while the amplitude is 25.34 volts. Okay, we can vary the amplitude by using, we can vary the amplitude of the signal by varying the amplitude knob, or we can vary the frequency of the signal by using frequency knob. The signal is selected as a 2.72 kilohertz. Okay. The next thing, we need to add this analog signal with the train of pulses. We don't have to give external connection for the sample and clock circuit because it is internally connected to the modulator, as we can show here thick line which is directly connected with the modulator circuit. We need to apply this analog signal to the modulator block. This is the second step. Analog circuit signal is added with the modulator and train of pulses or sample clock signal is directly given to the modulator. Here we can obtain the modulated signal, which is nothing but the palm signal. As I said, there are three types of sampling: ideal, natural and flat top sampling. Here different jumpers are given. By shorting those, we can obtain the different three types of sampling. Start with the natural sampling. To perform the natural sampling, we have to short the J1. Okay. Then we can observe the modulated signal, that is palm signal at this point. We can observe this palm signal over here. We can check. Okay, this is natural sampling. This is natural sampling. Okay. We can demodulate this signal by using a low pass filter. We simply need to apply output of modulated signal to the demodulator, and here we can obtain the demodulated signal, that is nothing but the original sine wave that we have sampled. This is the original sine wave. We can observe the frequency, which is nothing but the 2.72 kilohertz. That means we have successfully recovered the modulated signal. This is the first type of sampling, that is natural sampling. Let us move for the next, sample and hold circuit, that is nothing but the flat top sampling. Flat top sampling is obtained by closing the J2 and J3. We have already, we have short the J2 and then J3, J2 and J3. Again, let us observe the PAM output at the modulator. Okay. See, we can observe the PAM modulated output. We can stop this signal by using this stop button. This is nothing but the flat top. This is nothing but the flat top sampling. We can see the output of flat top sampling. We can observe the top of the signals are flat over here. Next thing is natural sampling. Next one is
natural sampling where we have to short only J2, and we can observe the output at the PAM, and this is nothing but the output of natural sampling. This is a little bit disturbed, but okay. This is the output of natural sampling. We can simply observe the output of demodulated signal at the demodulated output. Thus, we are observing the natural sampling and flat top sampling. सगळ्यांनी आउटपुट वेवफॉर्म बघितलाय नॅचरल सॅम्पलिंग आणि फ्लॅट टॉप सॅम्पलिंग दोन्ही पण DSO वर आपण बघितलंय नॅचरल सॅम्पलिंग आणि फ्लॅट टॉप सॅम्पलिंग.